वेळात वेळ काढून आज शेतकरी जोडी ना फिरायला चालली. आता तुम्ही म्हणशाल कुठं फिरायला चालले बरं का, तर आपण आज आहे ना वडगाव पानला चाललेलो आहे. कारण आपल्या अयोध्याची ना कटिंग करायची होती. तर काय दुकानात गेल्या गेल्या आपला नंबर लागला ना, कटिंग बिटिंग करून घेतली. डायरेक्ट इकडे भेळीच्या दुकानामध्ये आलो बरं, कारण आपल्या अनन्याला आहे ना भेळ खायची होती. आता सुप्रसिद्ध वडगाव पान फाट्यावरची भेळ म्हणजे आडाव भेळ सेंटर एकदम जबरदस्त बरं का, क्वालिटी आणि क्वांटिटीचा विषयच नाही तिथं. मग काय डायरेक्ट घरी आलो. घरी आल्याला डायरेक्ट टाकी भरली, डायरेक्ट माळ्यात गेलो बरं, कारण आपल्याला स्प्रे मारायचा होता आपल्या मकाला. मग काय मकाला स्प्रे वगैरे मारून घेतला आणि आपल्या इकडे पक्ष्यांना खाद्य टाकायचा टाईम झाला बरं का. म्हणजे काय खाद्य वगैरे टाकून घेतलं आणि आपण जो पहिला फ्लॉवरचा प्लॉट लावला ना, त्या प्लॉटमध्ये गेला तिथे ना उन्हीचा प्रकार लय वाढलेला आहे. म्हणजे उन्हीनं खूप त्रास दिला. त्यानंतर आपल्या इथे ना आज खाद्याची गाडी पण येणार होती. आता आपलं खाद्य फार संपलेलं होतं. अहो एका मागे एक डायरेक्ट 2 गाड्या, म्हणजे एका गाडीत खाद्य 2 गाड्यांमध्ये खाद्य आला. आता मागच्या वेळेस आपली गाडी ना गुतली होती पोलला, त्यामुळे आपण डायरेक्ट या वेळेस रोडलाच गाडी उभी केली. म्हणलं थोडा ताण होईल, पण टेन्शनच नको म्हटलं, कारण पोल पडला तर आपलं जायचं पेमेंट निम्म निघून त्या पोलला उभं करता करता. मग काही इकडं गाडी वगैरे खाली करून घेतली आणि संध्याकाळी आपलं आहे ना फ्लावरला पाणी लावायचं नियोजन होतं बरं का. मग काय पाईपलाईनचे बारे बिरे जोडून सगळे ओकेमध्ये करून ठेवले. आणि आपलं कसं आहे माहिती आहे का, कामाला लय महत्त्व बरं का. म्हणजे आपण युरिया टाकली होती लगेच पाणी म्हणलं भरणं लय महत्त्वाचं आहे. मग काय पाणी बिणी ना पूर्ण प्लॉटला 1 नाईटमध्ये पूर्णपणे भरून घेतलं. आता इकडे वाघाचं भ्यावे बरं का, किंवा तरसाचं पण लय भ्यावे ते, पण आपण काय घाबरणारी व्यक्ती नाही बरं का.